ठाकरे सेनेकडून एबी फॉर्म जाहीर झाल्यानंतर कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक हे प्रथमच आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून काही प्रश्नांची उकल करून घेऊया। साहेब, एबी फॉर्म 15 आमदारांना जाहीर झाला, निष्ठेचं हे फल आहे? खरं तर अजूनही महाविकास आघाडीची अधिकृत यादी जाहीर झालेली आहे आणि महाविकास आघाडीचं जागावाटपसुद्धा अधिकृत झालं नाही। ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अधिकृतरित्या जाहीर करतील आणि त्यानंतर एबी फॉर्म किंवा अधिकृत उमेदवारी जाहीर होईल। खरं तर गेल्या 2.5 वर्षापासून ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि उद्धवजींबरोबर गद्दारी झाली त्यावेळेपासून आम्ही उद्धवजींबरोबर आणि महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर आहोत, शिवसैनिकांबरोबर आहोत आणि त्या 2.5 वर्षापासूनच उद्धवजींनी आम्हाला मतदारसंघामध्ये काम करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे। येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर होईल, एबी फॉर्मचं सुद्धा अधिकृतरित्या वाटप जाहीर होईल। परंतु उद्धवजींनी ची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही तो विषय पुढे ढकललेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये उद्धवजी पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करतील। परंतु आदित्य ठाकरेंनी आमच्याशी चर्चा केली, म्हणजे निवडणुकीच्या संपूर्ण राज्यातल्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि आपल्याला काय काय करावं लागेल, आपल्याला पक्षाकडनं आदित्यजींनी जे मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शन आधारावर पुन्हा आता आमचं काम निवडणुकीचं सुरू झालेलं आहे। 15 जणांना एबी फॉर्म दिले, म्हणजे एकूण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना जी आहे ती महाराष्ट्रात किती जागा लढवेल? नाही, तो आता हा निर्णय खरं तर उद्धवजींचा आहे। परंतु आमच्यासारख्या शिवसैनिकांना, आमच्यासारख्या निष्ठावंत आमदारांना एवढंच वाटतं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपणी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेच व्हावेत आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडी नेत्यांनीसुद्धा महाराष्ट्राला जनतेचा काय कौल आहे। आजही आपण बघितलं की अनेक जेव्हा सर्वे येतात, अनेक लोकांना विचारलं जातं तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण पुढचा असेल तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच नाव मोठ्या मताधिक्याने पुढे असतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा हा निर्णय आहे तो लवकरात लवकर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री जाहीर करावे असाच आमचं म्हणणं आहे किंवा आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, निष्ठावंत आमदारांना हे वाटतं आहे आणि निश्चितपणे त्यामध्ये महाविकास आघाडी तो निर्णय घेईल आणि उद्धवसाहेबसुद्धा लवकरच पुन्हा एकदा कामाला सुरुवात करतील आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू होईल। कुडाळ मालवण मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून आता वैभव नाईक फिक्स झाले, मात्र समोर भाजपचा उमेदवार असणार की शिंदे शिवसेनेचा? कारण निलेश राणेबाबत चर्चा केली जाते की ते भाजपमधून लढतील किंवा ते शिवसेनेत लढतील। आपल्याला काय वाटतं, ते कुठल्या पक्षातून असल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात त्यांना टक्कर द्यावी लागेल? खरं तर त्यांची उमेदवारी कुठे आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु सातत्याने ही 4थी निवडणूक आहे की जी मी एकाच पक्षावर, एकाच नेत्याच्या नेतृत्वावर लढवत आहे आणि समोरचे उमेदवार असतील, समोरचे असतील ते वेगवेगळ्या नेतृत्वावर, वेगवेगळ्या पक्षावर, वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवतात। हा त्यांचा इतिहास आहे, त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं बरं। परंतु मी हे गेली 4 वर्ष एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली, एकाच पक्षाच्या चिन्हावर, एकाच पक्षावर, एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, सर्व शिवसैनिकांच्या विश्वासावर आणि आता आम्हाला यावेळी महाविकास आघाडीचीसुद्धा आम्हाला साथ असेल आणि त्यामुळे एकाच ह्याच्यावर नेतृत्वावर मी निवडणूक लढवत आहे, त्याचा मला अभिमान आहे। आपल्याला वाटतं भाजपमधून त्यांचं आव्हान असेल की शिवसेनेचे उमेदवार म्हणून? नाही, आता निवडणुका जाहीर झाल्या तर समोर उमेदवार कोण आहे यानंतर मी ठरवेन आणि यानंतर लोक ठरवतील की कोणचं आव्हान आहे, कुठला उमेदवार आहे। कारण ह्या संदर्भात अजूनही उमेदवार ठरला नाही, त्यामुळे या संदर्भात बोलणं काही योग्य होणार नाही। भाजपचे स्थानिक नेते आणि अगदी असे सावंतवाडी विधानसभा प्रमुख जे आहेत राजन तेली, ते आज भाजपला धक्का देऊन मशाल चिन्ह हाती घेणार आहेत। आपल्याला काय वाटतं की राजन तेली आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती कशा पद्धतीने त्याला फायदा होऊ शकतो? खरं तर आपण बघितलं असाल की 10 वर्षापूर्वी याच राणेंच्या कारभाराला कंटाळून, राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यातनं बाहेर पडले होते। त्यामुळे राजन तेली असतील, सतीश सावंत असतील, संजय पडते असतील, उपरकर असतील। परंतु आता ते जे वेगवेगळ्या पक्षात गेले तर आणि त्या पक्षात जाण्याचा राणेंनी प्रयत्न केला। आज भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर राजन तेलींनी गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला होता। परंतु आता नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप वाढला आहे त्यामुळे त्यांना भाजपपर्यंत न्याय मिळणार हे त्यांना कळलं आहे। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांना, भाजपचे कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना पण कळून चुकलं की आपल्याला आता न्याय मिळू शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज राजन तेलींनी प्रवेश केला असेल तर येणाऱ्या काळामध्ये अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नक्कीच शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। त्यांचं बोलणं सुरू आहे। लवकरच या सगळ्या पद्धतीच्या विरोधात लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। राजन तेलींचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला फायदा निश्चितपणे ते 10 वर्ष काम करत आहेत,
जिल्ह्यामध्ये अनेक संघटनेच्या माध्यमातून ते काम करतात, त्यामुळे त्याचा फायदा मला निश्चित होईल. तर हे होते आमदार वैभव नाईक यांनी असं म्हटलं आहे की आपण निष्ठावंत आहोतच, मात्र आपली अभिलाषा आहे की मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच असावेत आणि आपल्यासमोर कुठल्या पक्षाचा आणि कोण उमेदवार आहे याची फारशी चिंता करण्याचं कारण नाही. महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.